मित्रांनो, मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा. कारण महादेवांच्या आशीर्वादाने 18 नोव्हेंबरपासून 24 नोव्हेंबरपर्यंत या 5 राशींचं भाग्य अचानक चमकणार आहे. त्यांना विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळतील. हो, हो, मित्रांनो, भगवान शिव आता 12 राशींपैकी या 5 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत. भगवान शिव आता या 5 राशींच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि कष्ट दूर करण्यास सज्ज आहेत. भगवान शिवाच्या आशीर्वादाने या 5 राशींच्या जीवनात अपार आनंद येणार आहे आणि त्यांचे जीवन बदलून जाईल. तर या 5 भाग्यशाली राशी कोणत्या आहेत, ज्यांचे भाग्य भगवान शिवाच्या आशीर्वादाने 18 नोव्हेंबरपासून 24 नोव्हेंबरपर्यंत चमकणार आहे आणि त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळतील? या व्हिडिओत आपण या 5 भाग्यशाली आणि भाग्यवान राशींबद्दल माहिती घेणार आहोत, त्यामुळे कृपया हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पहा आणि तो एकदाही मिस करू नका. हा व्हिडिओ या 5 राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर चला, त्या 5 भाग्यशाली राशींविषयी बोलूया, ज्यांचे भाग्य भगवान शिवाच्या आशीर्वादाने 18 नोव्हेंबरपासून 24 नोव्हेंबरपर्यंत चमकणार आहे आणि त्यांना अपार आनंद मिळणार आहे. चला सुरुवात करूया. जसे की आपल्यापैकी प्रत्येकाला माहीत आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल जागरूक राहण्याचा प्रयत्न करते आणि या जगात प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. कारण ग्रहांची स्थिती आपल्या जीवनावर मोठा परिणाम करते. त्यांच्या स्थितीमुळे आपले सामान्य जीवन प्रभावित होते. ग्रहांची दशा बदलल्याने राशींच्या परिस्थितीत सतत बदल होतात. याच संदर्भात एक असा महासंयोग निर्माण होतो आहे ज्यामध्ये भगवान शिव 12 राशींपैकी या 5 राशींचं भाग्य चमकवणार आहेत. हो, हो, मित्रांनो, जेव्हा भगवान शिवाची कृपा कोणावर असते, त्याचे जीवन आनंदाने भरून जातं, हे आपण जाणतोच. या जगात प्रत्येकाची स्थिती समान नाही. कुणाची श्रीमंती आणि गरीबपण हे त्यांच्या मेहनतीवर अवलंबून असते. जर कोणी गरीब जन्माला आला असेल, तर त्याच्या मेहनतीमुळे तो श्रीमंत होऊ शकतो. काही लोक असे असतात की ते श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांच्यात धन कमावण्याची इच्छा इतरांपेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत जेव्हा आपल्याच्या ग्रहनक्षत्रांच्या स्थितीत कोणताही बदल होतो, तेव्हा त्याचा काही राशींवर सकारात्मक आणि काही राशींवर नकारात्मक परिणाम होतो. त्यानुसार एक महत्त्वपूर्ण संयोग तयार होतो आहे, ज्यामध्ये भगवान शिव आता या 5 राशींवर कृपापूर्ण होऊन त्यांचे भाग्य चमकवणार आहेत. मित्रांनो, भगवान शिव आता या 5 राशींच्या जीवनावर अत्यंत प्रसन्न झाले आहेत. यामुळे या 5 राशींच्या लोकांचा भाग्य आणि धनाचे प्रबल योग तयार होतील. या महासंयोगामुळे आता या 5 राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. होय, मित्रांनो, ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत त्या भाग्यशाली राशी, ज्यांना भगवान शिवाच्या आशीर्वादाने अनेक प्रकारच्या लाभ, धनलाभ आणि मोठ्या यशांची प्राप्ती होणार आहे, त्यामध्ये पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान शिवाच्या कृपेने तुमच्यासाठी आता खूप चांगला काळ येत आहे. होय, मित्रांनो, भगवान शिव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. तुमच्या मान, सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल, ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा होईल. आणि हेही सांगू इच्छितो की भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला आता यशाच्या नवीन संधी मिळणार आहेत. या संधींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल. तुम्हाला सांगू इच्छितो की जे कार्य तुम्ही थांबवले होते, ते आता वेळेवर पूर्ण होऊ लागतील. तुम्ही ज्या कार्याची सुरुवात करू इच्छिता, त्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. होय, मित्रांनो, भगवान शिवाच्या आशीर्वादाने मेष राशीच्या लोकांची उत्पन्नाची स्थिती सुधारेल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील. तुमच्या घरपरिवारात आनंदी वातावरण राहील, तसेच तुमच्या व्यवसायात वाढ होईल.
सामाजिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल, तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची योजना निश्चितपणे यशस्वी होईल. भगवान शिवाची विशेष कृपा मेष राशीच्या लोकांवर आहे. आता वेळ तुमच्या पूर्ण पक्षात आहे. तुम्ही वेळेचा पूर्ण लाभ घ्या आणि तो तुमच्याकडून गमावू द्या. आता या यादीतील दुसरी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान शिवाच्या कृपेने तुम्ही दिवसेंदिवस प्रगती कराल. भगवान शिवाच्या कृपेने व्यापारातील तुमचे प्रयत्न यशस्वी होतील, तसेच नोकरीच्या क्षेत्रातील प्रयत्न लवकर यशस्वी होतील. व्यापार वर्गाच्या लोकांना मोठ्या धनलाभाची शक्यता आहे. जीवनसाथीकडून आनंददायक बातमी मिळेल. भगवान शिवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना व्यापारात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या मोठ्या समस्या सोडवल्या जातील. तुम्ही जे प्रयत्न कराल, त्यात तुम्हाला पूर्ण यश मिळेल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने कन्या राशीच्या लोकांसाठी वेळ खूप चांगला आहे. जे लोक परदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. भगवान शिवाच्या कृपेने तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील, तसेच नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याच्या योजनांमध्ये यश मिळेल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घरात आनंदाचीच आनंद येईल. आता यादीतील पुढील राशी आहे मकर राशी. होय मित्रांनो, मकर राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला मोठा लाभ होणार आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी येणारा काळ खूप अनुकूल असेल. तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान शिवाच्या आशीर्वादाने अनेक प्रकारच्या मोठ्या बदलांची सुरुवात होईल. तुम्हाला मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ निश्चितपणे मिळेल. याशिवाय तुम्हाला सर्व यश प्राप्त होतील आणि जे कार्य थांबले होते ते पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या परिवार आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या धनसंबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन आणि वेतनवृद्धीच्या संधी तयार होणार आहेत, ज्यामुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल. घरात सुखी वातावरण राहील आणि तुम्हाला लवकरच संतान सुख मिळू शकते. यामुळे तुमच्या घरपरिवारात आनंदाचं वातावरण राहील. या यादीतील पुढील राशी आहे तुला राशी. तुला राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की तुमच्यावर भगवान शिवाची सातत्याने कृपा आहे, ज्यामुळे तुमचे जे कार्य अनेक वर्षांपासून थांबले होते ते आता यशस्वीपणे पूर्ण होतील. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या सर्व कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. समाजात तुमचं मान आणि सन्मान वाढेल. भगवान शिवाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यापारात अचानक धनलाभ होईल आणि तुमच्या घरात सुखशांतीचं वातावरण राहील. तुला राशीच्या लोकांवर भगवान शिवाची कृपा कायम राहील, मात्र तुम्ही तुमच्या उग्र स्वभावावर थोडं संयम ठेवा, हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भगवान शिवाच्या कृपेने तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्हाला संतान सुख मिळेल. तुम्ही अनुभवाल की आता वेळ तुमच्यासाठी खूपच आनंददायक आहे. या यादीतील पुढील राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन चांगलं होईल. भगवान शिव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि तुम्हाला सुखशांतीचे जीवन मिळेल. तुम्ही भगवान शिवाचं स्मरण करून जे कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचे यश आता थांबवणं कोणालाही शक्य नाही.
मोठ्या लोकांचं सहकार्य मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होईल. तसेच तुम्ही जर कर्जात असाल तर तुम्हाला त्या कर्जापासून मुक्तता मिळेल. तुम्ही केलेली मेहनत आता फळ देईल आणि दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. व्यापार क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यापारात तुमची प्रगती लवकरच वेगाने होईल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन प्रगतीच्या मार्गावर जाईल. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील. जे लोक परदेशी जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. नोकरी शोधणाऱ्यांना हवी असलेली नोकरी मिळेल आणि जे नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ होईल. कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आशीर्वादाने अपार आनंद येईल आणि तुमचे जीवन बदलून जाईल. या यादीतील पुढील राशी आहे धनु राशी. धनु राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान शिवाच्या कृपेने तुमचे जीवन आता चांगलं होणार आहे. तुम्हाला लवकरच आनंददायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला हे जाणवलं की तुमची कष्टाची किंमत आता मिळत आहे. जे कार्य थांबले होते ते आता वेळेवर पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या धन संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीला वाढ होईल आणि तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ आणि यश मिळेल. ज्या लोकांना नोकरीत पदोन्नतीची अपेक्षा आहे त्यांना ती मिळू शकते. धनु राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि तुम्हाला आनंदच आनंद मिळेल, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. या यादीतील पुढील राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की तुमच्यावर भगवान शिवाची विशेष कृपा आहे. तुम्हाला परदेशी प्रवासाचे संधी मिळू शकतात. तसेच कोर्ट कचहरीच्या प्रकरणात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचं रुझान आता धार्मिक कार्यांकडे वाढेल आणि अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल आणि तुमच्या सर्व प्रवासांना यश मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला धन संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या जीवनात अपार आनंद मिळेल. यामुळे सिंह राशीच्या लोकांचे जीवन बदलून जाईल. त्याचप्रमाणे सिंह राशीच्या लोकांवर भगवान शिवाची विशेष कृपा आहे, ज्यामुळे या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तुमचे जीवन आता यशाने भरलेलं असेल. विद्यार्थ्यांसाठी येणारं काळ खूप चांगलं ठरेल आणि तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याचा यश मिळेल. त्याचप्रमाणे तुमचं मन आता शिकण्यात अधिक लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठ्या आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीशी संबंधित मोठा आनंद मिळेल, ज्यामुळे त्यांची खुशी अनंत होईल. आता येऊया मिथुन राशीकडे. मिथुन राशीच्या लोकांवर धनाच्या देवी भगवान शिवाची अत्यंत कृपा आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर करण्यास सक्षम असाल. तुमचं कार्यक्षेत्र में सफलता मिळेल आणि भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला धन कमावण्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्या जीवनात आता चारही दिशांनी पैशाचं आगमन होईल. आयाच्या नवीन स्रोतांपासून तुम्हाला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारातही अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या गृहस्थ जीवनात आनंद आणि शांती असेल. मीन राशीच्या लोकांवर भगवान शिवाची विशेष कृपा आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता आणि सुख शांती मिळेल. तुमच्या दाम्पत्य जीवनात आनंद येईल आणि तुमच्या मनाने शांतता अनुभवली जाईल. नोकरीत पदोन्नती मिळेल, व्यापारात लाभाचे संधी येतील आणि अचानक धन लाभ होईल,
ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचं वागणं आणि बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे तुम्हाला मोठं यश मिळेल. तुम्ही गरीब लोकांच्या मदतीसाठी जितके प्रयत्न कराल, तितकेच भगवान शिवाची कृपा तुमच्यावर अधिक ठरेल. तुम्हाला नवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच शुभ समाचार मिळू शकतात. तुमचं काम आता फळ देईल आणि तुमच्या मेहनतीचा लाभ तुम्हाला मिळेल. भगवान शिवाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचे अडचणी कमी होतील. तुमच्या कामांमध्ये यश मिळेल आणि मित्रांसोबत तुमच्या संबंधात सुधारणा होईल. तुम्हाला धन लाभ, यश आणि मोठ्या सफलतांचा लाभ होईल. तुमच्या कुटुंबाचा आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुमच्या मधुर वाणीनं तुमचे कार्य यशस्वी होईल. भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि जे कार्य अनेक वर्षांपासून थांबले होते, ते आता पूर्ण होतील. तुम्हाला आता दुपटीने यश मिळेल आणि तुमच्या जीवनात चांगला काळ येईल. तर मित्रांनो, या होत्या त्या भाग्यशाली राशी. व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हर हर महादेव आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा.